नमस्कार. ते गोड काम आपण हाती धरले. सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था बाबांना विद्यार्थ्याचे मायबाप म्हणून ओळखले जात होतं. असं ज्ञानोबारायला साधकाचे मायबाप म्हणतात. तसं आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत कोणत्या का शिकना, पण विद्यार्थ्याचे मायबाप म्हणजे जयराम महाराज. आणि खरोखरच अनाथाचा नाथ जनार्दन. आळंदीत ज्याचं कुठंच टेकत नाही त्यांना सहारा म्हणजे सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था. बुवांनी अशी अनाथ कितीतरी विद्यार्थी बिनशर्त बिन तक्रारी सांभाळले महाराज. हजारो विद्यार्थी घडविण्यात बुवांचा सिंहांचा वाटा आहे. आणि एवढं मोठं परोपकारी जीवन, बाबांचा त्याग, त्यांच्या जीवनातलं सर्वात महत्त्वाचं घेण्यासारखं म्हणजे त्यागही तेवढाच आणि भजनही तेवढंच. भजनानंदी महात्म्य म्हणून जयराम महाराजांना ओळखले जायचं. भजनात रंगले की टायमिंगचं भान राहायचं नाही, बेहोश होऊन भजन करणं. भजनानंदीही तसेच, त्यागही तसाच. आणि हे प्रॉपरचे आळंदीचे रहिवासी असल्यामुळं जसं जुन्या फळीमध्ये बंकट स्वामी महाराज, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, मामासाहेब दांडेकर यांना स्थानिकची व्यक्ती पाठबळ म्हणा, मजबूती म्हणा, सर्व बाजूनी संरक्षण म्हणा, मारुतीबा गुरव असायचे. गुरव समाजाचा महात्मा पण कुणालाच भेट नसायचा. स्थानिकच्या टोटल अडचणी एकट्या मारुतीबाने सोडवायच्या विद्यार्थ्याच्या बाबतीत. आणि तेच काम तितक्यात परखड पद्धतीनं आणि तेवढ्याच ताकदीनं विद्यार्थ्याला सांभाळायचं काम जयराम महाराजांनी केलं महाराज. कारण आम्ही त्याची साक्षीदार आहोत. आम्ही ऐकावी बातम्या सांगायची काही गरज नाही. आणि आज त्या महात्म्याचा पुण्यस्मरण सोहळा फिरता सप्ताहाचं माध्यम गाठून विद्यार्थी बंधू एवढा भव्य दिव्य स्वरूपात सोहळा साजरा करतायत. आता खरं तर तुम्हाला धन्यवाद द्यावेत, पण माझं तोंड एवढं मोठं नसल्यामुळं, मी विद्यार्थी असल्यामुळं विद्यार्थी बंधूला खरोखर मनातून नमस्कार आहे. बरं, गोड काम केले, चांगल्यातलं चांगलं काम हाती धरलंय. आज या पुण्यस्मरण सोहळ्यात खारीच्या वाट्यानं वाक्पुष्प समर्पित करण्याचा योग मी माझं परमभाग्य समजतो. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण कृष्ण महाराजजी नवले आम्हाला बी आदरणीय मूर्ती आहे महाराज. अगदी वडिलोपार्जित परंपरा विद्यार्थ्याला सांभाळून शिक्षण द्यायचं काम वडिलांनी जेवढ्या ताकदीनं काम केलं तेवढ्याच ताकदीनं कृष्ण महाराजांनी तीच धुरा तितक्याच आदरानं सांभाळून. आणि रखमाजी महाराजांचं सर्वात मोठा मला आदरणीय बाब म्हणजे नाथ महाराजांच्या क्षेत्राला किंबहुना पैठणला वारकरी संप्रदायाचा अलंकार चढवायमध्ये यांचा सिंहाचा वाटा. नवले परिवाराने सर्वप्रथम पैठणला संस्था काढून मग आता 4-2 संस्था वाढून धीरे धीरे त्याला एक वारकरी संप्रदायाचं चांगलं स्वरूप आलं. पण सर्वप्रथम रखमाजी महाराजांनी केलं आणि तीच तितक्याच आदरानं जबाबदारी कृष्ण महाराजांनी पार पाडली. आज कृष्ण महाराज इथं हजर आहेत. अर्जुनाला महाभारतापासून आज कृष्णाची भेट झाली, फार मोठा आनंद आहे महाराज. हा, पण एवढंच आहे की त्या महाभारतात अर्जुन खाली होता आणि कृष्ण वर होता. आता थोडं कलियुगात उलटं झालंय, काय करावं आता. अर्जुन वर आहे कृष्ण खाली. पण जी कृष्णानं अर्जुनाला सांगितले तेच अर्जुन सांगणार आहे, दुसरं काय. आज आमचे माधवबुवा इंगोले महाराज माणसाच्या काळजात घुसायचा चपटा गोचिड म्हणजे माधवबुवा.
घागऱ्या गोचीर तोडून निघतो, चपटा गोचीर निघतच नाही. माधव ज्याला चिटकले ती फेविक्याच्या गोष्टी तुटू शकतात, ही तुटत नाही महाराज. माणूस गोळा साखरेपेक्षा गोड स्वभाव पहिल्यापासून, आणि विद्यार्थ्यावर मनातून प्रेम करत आले. विद्यार्थ्याला आळंदीत सहारा द्यायचं, सहयोग सहकार्य करायचं, कारण आमचा एकच काळ आहे. माधवबुवांनी अगदी प्रामाणिकपणे ज्येष्ठ श्रेष्ठ मोठी छोटी माणसं लवचिकतेनं, नम्रता त्यांचा स्वभाव आहे. गुणानं जसं जग जिंकता येतंय तसं नम्रतेनं जिंकता येतं, हे त्यांनी दाखवून दिलं जीवनात. आज माधवबुवा हजर आहेत. आता बऱ्याचशा महात्म्यांचा माझा परिचय बी नाही एवढा जवळून. तुकाराम महाराजची गिरी, अहो ही महात्मे आज वेळ काढून हजर आहे. त्यांना आम्ही ऋषिकेशला शिकत असताना आमचे गुरुबंधू कैलास महाराज आणि शंकर महाराज, दोन मूर्ती आम्ही महाराज अभ्यास केला थोडाफार. आणि आमच्याहीपेक्षा एक काकण अधिक तटीला पाय देऊन मेहनत करणारा शंकर महाराज नंबर 1 आणि कैलास महाराज फार मेहनतीनं अभ्यास केलेली माणसं. आज ही गुरुबंधू आमची सर्व तयारीची गायक वादक कीर्तनकार. आज योग चांगला आहे. मग कहाँ जाए, गाव ही कहाँ कर है. काय विद्यार्थी बंधू आणि ग्रामस्थ मंडळ कहाकर खुर्द यांच्या वतीने हा पुण्यस्मरण सोहळा साजरा होतोय. आज दुसऱ्या दिवसाची सकाळच्या सत्रातली सेवा आहे. आणि विशेष म्हणजे आता बुवांच्या तालमीत गायक वादकी एकेकाहून बळी. आज आमचे वाजविणारे बंधू, काय नाव, हनुमान महाराज. वा वा, जयंतीच साजरी केली म्हणजे काय. हनुमान महाराज वाजवायला आधी जबरदस्त गोड हात आहे महाराज. एकीकडं आमची मनोजजी महाराज सोळंके, भारतात पकवाजात पहिला आलेलं रत्न. आता कीर्तन हा त्यांचा बाज नाही खरा नियमाने, पण संप्रदायातून जीवनाची वाटचाल झालेली असल्यामुळं वारकरी संप्रदायात हौसानं वाजविणार. हां, पण खरं काय असते, सर्व पकवाजाचं जाणकार मंडळीत आता कृष्णा महाराज म्हणजे आमच्या काळातले तयारीचे पकवाजी होते महाराज. आरच्या पळहात. आणि मी कृष्णा महाराजाला जसा बघतोय तसा चेहऱ्यावर रडकेपणा आलाच नाही. काय देव जाणे त्या माणसाकडे जातो. हसू किती कणगी भरून ठेवलंय कोणाला माहिती. 12 महिने हसतच राहणार, काही बी झालं तरी हसतच राहणार. एखादा मेलेल्या माणसाची बी बातमी आली तरी म्हणजे स्वभावच नवले महाराजांचा पहिल्यापासून हसरा. आणि त्यांना बघून दुसरी बी माणसं मनानच हसायची. हे स्वाभाविक असायचं महाराज. आज योग खरंच चांगला आहे. चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सरळपंथी संत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबारा जगन्यंत्या प्रभूकडं भगवत भक्ताच्या भेटीचं वर्म विचारदा बिळ. आमचा आवाज थोडा वर करकी रे, मशनी मोठी असल्यामुळे म्हणायला असा आवाज ह्याला दाबला नाही पाहिजे कोणी, म्हणणाराची नाही पकवाजाची नाही. कीर्तनकाराच्या आवाजाला कोणी बी दाबलं की आमच्या ह्यांना काही कळत नसतं. हां, हे महत्वाचं. आमचं म्हणणं ह्यांना कळलं तर मागं म्हणता येईल उत्तमबा बरोबर आहे का. होय नारायण भाऊ. हां, आवाज असा असला पाहिजे की सहज यांच्या कानावर जावं. तुझ्या आईनं करत आम्हाला ते कशाला आहे की नाही. जगन्यंत्या प्रभूला तुकोबाराय भगवत भक्ताच्या भेटीचं वर्म विचारतात. कारण संत भेट ही बाब थोडी कशी दुर्मिळ बाब काय. हा, नको त्यांच्या भेटी अरवाळी होतात. भेटू नाही ते फार लवकर भेटतात. काय एर बहुत जोडती किरीटी जयाची भजने भोगासाठी जे आशा ती मेरी दृष्टी विषयांद झाले. शेटिंग व्हायना गडे नरड आमचं कायम चांगले, पण असं का करायला नरड स्वराच्या बाहेर चाललं बाळा. ऑपरेटरवर फायनल असतं.
ट्रबल ही देऊन अगदी आवाज खोला भले मशनी एवढे माणसाच्या कानातला मळ काढतील. आयडिया कर, बेसवर नाही झालं पाहिजे. टेक्निक बघ काय मिक्स करायचे. कारण संत भेट ही दुर्मिळ बाब. भेटतच नाहीत का? भेटतात, पण संत भेटीसाठी पुण्याई लागते. काय पुण्य पाहिजे बहुत जन्म जन्मांतरीचे संचित. पुण्य कमी चालत नाही. नाथ महाराज आणि तुकोबाराय दोघांमध्ये 150 वर्षाचा अंतर, पण दोघांच्या भाषा शैलीतून असं जाणवतं की दोघं समोरासमोर बसून बोललेत की काय. कधी कधी नाथ महाराज प्रश्न करतात, काय ऐसे कैसियानी भेटती ते साधू. नाथ महाराजांचा प्रश्न. त्याला तुकोबाराय उत्तर देतात, ऐसे ऐसियानी भेटती ते साधू. आता इथं प्रश्नच तुकोबारायचा. कुणाचा प्रश्न आहे हा? तुकोबाराय. काय प्रश्न आहे हा? कोण पुण्यायांचा होईना सेवा. हो कोण पुण्यायांचा होईना सेवा. वर तुकडा करायचा. कारण आपला अर्धी धुमाळी साधा ठेका 4 मात्र आहेत. कोण पुण्य यांचा होईन सेवक. अशी कोणती पुण्य आहे की त्याच्या बळावर मी यांचा सेवक होईल. कारण संत भेटीसाठी एवं संतांच्या बाबतीत कोणतीही क्रिया पुण्यायाधीन. संत भेट, संत सानिध्य, संतांची सेवा, संतांची कृपा, संतांची एकंदरीत होणारी संतांच्या विषयीची क्रिया पुण्यायाधीन. आणि पुण्य तुकोबाराय म्हणतात, कोण पुण्य कोणा गाठी दासी ऐसी गाठी. आपल्यातला ठराव.